घेतलेस पैसे? उत्तम. त्यातला एकही पैसा आपल्या घरामध्ये राहिला नाही. त्या असल्या भिकेच्या पैशांवरती नाही चालत ब्रह्मेंचं घर. दापोलीमध्ये आपल्या पूर्वजांनी सुद्धा कधी माधुकरी मागितलेली नाही. शेतामध्ये राबले, कष्ट केले आणि स्वाभिमानाची भाकर खाल्ली आणि लोकांकडे मागितले ते फक्त आशीर्वाद. आणि त्याच बळावरती आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि पुढे जाऊ. एक मिनिट. हे मी तुला नाही सांगत आहे, हे सगळं जाऊन तू त्यांना सांग तिकडे ठणकावून. आणि मुख्य म्हणजे तुझ्या त्या मैत्रिणीला सांग. तिला सांग की म्हणा बाई आम्ही साधी मध्यमवर्गीय माणसं आहोत, जमेल तेवढा पैसा जोडतो आणि जमतील तेवढी माणसं प्रेमाने मिळवतो. हे असं पैसे टाकून माणसं जोडणं आमच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे तुमचे ते पैसे आणि ती मैत्री तुमच्या त्या तिजोरीमध्ये घट्ट बंद करून ठेवा. आमच्या समोर नका आणून नाचवती. आमच्या लेखी असलेल्या श्रीमंत मैत्रीला काहीही किंमत नाही. सांगशील ना? काय? गुड मॉर्निंग. ओ सईची मम्मा. सॉरी, झोपला होतास का? नाही झोपला नव्हतो, मेडिटेशन करत होतो. आता काय, सई बरोबर आयुष्य घालवायचं म्हणजे स्वतःच्या रागावर कंट्रोल करायला पाहिजे, राईट? काय योगायोग आहे बघ. नाही म्हणजे तुला तुझ्या रागावर कंट्रोल करायला उपाय मिळालाय आणि मला सईवर कंट्रोल करायला उपाय मिळालाय. म्हणजे मी तुला म्हणाले होते ना की मी सईला लग्नासाठी तयार करणार म्हणून, तर तो दिवस जवळ आलाय. रादर तो दिवस सुरू झालाय असं मी म्हणे. तुम्ही काय बोलता ना मला कळत नाही. तुम्ही प्लीज टू द पॉइंट बोलता का? सईचा तो मित्र आदित्य कश्यप, तो मिडल क्लास, त्याचा काय? त्याचा मिडल क्लासच आपल्या फायद्याचा ठरणार आहे. काय आहे की त्या आदित्यला ना जरा पैशांची गरज होती आणि आपल्याकडे काय पैशांची कमी आहे का रे, म्हणून रातोरात त्याला भरपूर पैसे पाठवून दिले. आय सी. ही जी गरीब माणसं असतात ना ती कुठल्याही उपकारांच्या ओझ्याखाली दबून जातात आणि ते उपकार जर का कॅश मध्ये केले तर काय विचारूच नकोस. असं झालं ना तर ते आपल्या नावाचा पट्टा बांधतात, गळ्यात पट्टा, शेपटी हलवत ते आपल्या मागे पुढे फिरत राहतात. आणि असाच एक पट्टा मी त्या आदित्य कश्यपच्या गळ्यात बांधलाय. आता तो न सांगता सुद्धा माझ्या इशाऱ्यांवर नाचणार आणि तू बघशील तो सईला लग्नासाठी कन्व्हिन्स सुद्धा करणार. दॅट्स ग्रेट आंटी. हे असं झालं तर बेस्टच आहे. पण आर यू शुअर हे असंच होईल? कारण काय, पैसे घेऊन काम न करता पळून जाणारी माणसं पण आहेत या जगात. नाही रे बाबा, याचं असं नाहीये. याच्यावर संस्कार आहेत बाबा. हा 100% आपल्याला हवं तेच करणार. ऐक मी काय म्हणते, तू लवकरात लवकर तयार हो आणि तू इथे घरी निघून ये. कारण सईला लग्नासाठी तयार करायला हा आदित्य मिडल क्लास कश्यप एव्हाना तयार सुद्धा झाला. सई बिराजदार आहेत का घरात? हॅलो, मी फोन ठेवते, तू ये लवकर. हा ओके बाय. आदित्य दादा तुम्ही? अहो मालकणबाई घरातच आहेत आणि मालक जॉगिंगला गेलेत. मला त्यांना भेटायचंच नाही. मग कुणाला भेटायचंय? एवढ्या सकाळ सकाळ कुणाला भेटायला आलायस तू? मला सईला भेटायचं. म्हणून तू डायरेक्ट घरातच आलास का? सॉरी हा, सई झोपलीये. काय तिचं रात्री उशिरापर्यंत टेक्स्टिंग, चॅटिंग, व्हिडिओ कॉल्स वगैरे सगळे चालूच असतात. तुला ठाऊकच असेल. तू सुद्धा रात्री उशिरापर्यंत जागतोस ना? तिला उठवता का? महत्वाचं बोलायचंय मला. माझं ऐकून का उठेल ती? नाही, तूच म्हणालास ना की ती आमचंच ऐकत नाही. मग मी एवढे कष्ट का घेऊ? तुला काही निरोप द्यायचा असेल तर मला सांग, तिला निरोप देते मी. हा, आणि तुला काही हवंच असेल तर मला सांग, मी आहे ना.
अच्छा अच्छा अच्छा, तुला पैसे हवेत का? पैसे कमी पडतायत? अरे मग तसं सांग ना. तिने पैसे पाठवले तुम्हाला माहितीये? तिने? तुला असं वाटतं की तिने तुला पैसे पाठवले? नाही, माझ्या लेकीचा हट्ट मी पुरवला. त्याचं काय आहे की काल सई ना भयंकर अपसेट होती अरे, आणि ती तिच्या डॅडूला सांगत होती गरिबांची परिस्थिती, त्यांची दुःख, पैशाची चणचण, असं बरंच काय काय बोलत होती. आणि त्यातनं मी एक शब्द मी ऐकला, मध्यमवर्गीय. मला पटकन कळलं ती तुझ्याबद्दल बोलते अरे. नाही म्हणजे तुझ्या एवढी नाही, पण थोडीफार हुशार मी सुद्धा आहे. मला लगेच कळलं की तुला पैशांची नितांत गरज आहे. तू सईच्या भल्यासाठी केवढं काय काय केलंयस अरे, केवढी मदत केली आहेस. नाही नाही, एवढे उपकार तर मी तुझ्यावर करूच शकते ना. मी विचार केला आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की तू माझं काम का बरं करत नाहीयेस. कारण चावी दिल्याशिवाय खेळणं चालतच नाही ना. नाही म्हणजे काय की हे पैसे उपकार म्हणून नाही, पण कामाचा मोबदला म्हणून ठेवून घे, काही हरकत नाही. हे सॉरी हा, मगाचपासून मीच बोलते, तू काहीच बोलत नाहीयेस. तू बोल ना. अरे बोल बोल, बिंदास बोल. किती पैसे हवेत तुला? नाही, आमच्याकडे ना लोकांना पैसे द्यायच्या आधी काही चेक वगैरे करायला लागत नाही. म्हणजे बँक बॅलन्स चेक करायला लागत नाही, किंवा महिन्याचा हिशोब करावा लागत नाही, खिशात किती पैसे आहेत ते बघावे लागत नाही. तुला जेवढे पैसे हवे असतील ना तेवढे मी देऊ शकते तुला. बोल बिंदास बोल. किती हवेत? 10,000? कमी आहेत? 20,000? 50? एक हे पैसे खरं तर मी तुमच्या तोंडावरही फेकू शकलो असतो, पण आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना पैशाचं मोलही कळतं आणि त्याचा मानही राखता येतो. तुमच्याकडनं कुठल्याही गोष्टीचा मान राखण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे ज्यांना मैत्रीचा मान नाही राखता आला, पैशाचा काय मान राखणार. आम्ही सो कॉल्ड मिडल क्लास माणसं मैत्रीमध्ये आपलेपणा शोधतो, अप्पलपोटेपणा. स्वतःचा फायदा बघून मग मैत्री करणं ही तुम्हा श्रीमंतांची काम, आमची नाही. तुम्हाला काय कळणार हो, स्वतःच्या उंच उंच काचेच्या घरातून कधी खाली उतरणं सोडा, खाली वाकूनही न बघणारी जमात तुमची. कधीतरी या जमिनीवर मातीशी घट्ट नातं असलेल्या सामान्य मध्यमवर्गीय घरामध्ये डोकावून बघा, मग कळेल तुम्हाला मैत्री, आपलेपणा, प्रेम, जिव्हाळा काय असतं ते. आणि अजून एक, ज्यांना नेहमी किड्या मुंग्यांसारखं वागवता, ज्यांच्याकडे बघून नाकं मुरडता, यांना तर आपण विकत घेतला, हे आपले गुलाम झाले असं समजताना, त्या प्रत्येक मध्यमवर्गीय नोकरदाराच्या डोळ्यात बघा एकदा. ती फक्त तुम्ही फेकलेल्या तुकड्यांवरती जगणारी, तुमच्या इशाऱ्यांवर नाचणारी परकी माणसं नाही येतो. तुमचं आयुष्य सुखाने जावं म्हणून स्वतःची सुख आनंदाने बाजूला ठेवणारी तुमची माणसं आहे. पैसे फेकून ना तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता शर्मिला मॅम, माणसं नाही. आणि मीच काय, माझ्यासारखा कुठलाही मध्यमवर्गीय माणूस कधीच विकला जाऊ शकत नाही. दर महिन्याच्या 29 तारखेपासूनच आम्ही पगाराची वाट बघत असतो, आणि एकदा तो झाला की त्या तेवढ्याशा पगारामधून काटकसर करत, पडत, धडपडत, रडत, मरत पुढच्या महिन्याच्या 29 तारखेची वाट बघायला लागतो. कधीच कुणासमोर हात पसरायचा विचारही येत नाही आमच्या. हो, आहोत आम्ही गरीब. टूथपेस्ट संपायला लागली तर त्याची ट्यूब पिळून पिळून जीव काढतो त्याचा. शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये पाणी घालून घालून वापरतो. महिन्याचा हिशोब चुकला तर बिनसाखरेचा चहा पितो. कांदा लसूण महागला तर फिकं जेवण सुद्धा गोड मानून जेवतो आम्ही. अरे एवढंच काय, कोणी साधं 500 रुपयाच्या सुट्टे देतोस का विचारलं ना तरी घाम फुटतो आम्हाला. आहोत आम्ही फाटक्या खिशाची फाटकी माणसं. आणि खिसाच काय, फाटका शर्ट, तुटलेला बूट शिवून शिवून वापरतो पुन्हा पुन्हा. आणि फाटकं नशीब आहे,
त्याला उपकारांची सोनेरी ठिगळं नाही लावत बसत आम्ही, कारण गरीब असलो ना तरी नालायक नाही होत. आणि हा पैसा पैसा म्हणजे काय असतो तुमचा? बेसिक कागदाचे तुकडे ते, कधीही त्याची किंमत वर खाली होऊ शकते. एकदा ती नोटबंदी झाली आणि त्याचा भाव उतरला, झाला बाजारातून गायब, कुणी ढुंकून बघेन असं झालं. पण अशाही वेळी टिकतो तोच आमच्यासारखा चिल्लर पण खणखणीत वाजणारा रुपया. कारण दुःख पचवायची एवढी सवय झाली आहे ना मॅम आता, की चमचाभर सुख सुद्धा आमचं मन तृप्त करतं. आणि हे असलं सुख तुमच्या पैशाने नाही विकत घेतायत बरं. हे आपलेपणाने खरेपणाने कमवावं लागतं. आणि हे सुख कमवणं तुमच्या पैसे कमवण्यापेक्षा खूप अवघड असतं. म्हणूनच बहुतेक तुम्हा श्रीमंतांपेक्षा आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना ते सहज जमतं. असो, आम्ही आमचं कष्टाने कमवलेलं सुख जपतो आणि तुम्ही तुमचे आधाशीपणाने कमवलेले पैसे कुरवाळत बसता. चला. हे माझ्याच घरात येऊन मला कसलं रे शहाणपणा शिकवतोयस? आवाज माझाही वाढू शकतो शर्मिला मॅम, पण मी तसं केलं नाहीये आणि करणारही नाहीये. कारण मोठ्यांशी, आपल्या जवळच्यांशी, त्यांच्या जवळच्यांशी अदबीनं वागायचं असं माझ्या मामांनी शिकवलंय. काय आमच्यात संस्कार नावाची गोष्ट असते, तुम्हाला माहित नसेल कदाचित. हिरो काय तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टींमध्ये पडू नका बिराजदार. आणि माझ्यासारख्या फाटक्या माणसाच्या फाटक्यात तर पाय अजिबातच घालू नका. नको त्या गोष्टीत आम्ही पडत नाही. कोणी अंगावर आलं ना तर त्याला सोडत नाही. ए दीडशाण्या, चल निघ. माझ्या घरात 1 मिनिट पण थांबायचं नाही, कळलं ना? चल गेट आउट. मला काय हाऊस नाही इथं थांबायची. तुमच्या घरात मुक्काम करायला तुमचा घर जावई नाहीये मी. ए तुझ्यासारख्या फडतूस माणसाला कोण करेल घर जावई? त्याची काळजी तुम्हाला कशाला? तुम्हाला काळजी करायचीच असेल ना तर ती स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची करा. पैशांचा माज असलेलं विस्कळीत कुटुंब तुम्ही, ज्यांना एकमेकांचं धड काय चाललंय माहितही नाहीये. पैसे कळतात ना फक्त तुम्हाला, आणि त्याच पैशाच्या जोरावर वाटेल ते करता आणि वाटेल त्या थराला जाता. आदित्य, फार वेळ घेणार नाही आता तुमचा. जाता जाता एक सांगतो, चाललोच आहे. आम्ही ना मैत्रीमध्ये प्रेम शोधतो, आपुलकी शोधतो, जिव्हाळा शोधतो, पैसे नाही. कारण मैत्रीमध्ये पैसा आला की त्या मैत्रीचा होतो बिझनेस. आणि बिझनेस मधलं काही आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना ना कधी समजलंय ना कधी समजेल. आमचा मिडल क्लास आहे ना, त्याचा अभिमानच नाही, माज आहे आम्हाला, माज. त्यामुळे तुमचा पैशांचा माज ना आमच्या समोर नाही करायचा. तुमची श्रीमंती तुम्हालाच लक्षात. आदित्य बा, अति करतोयस तू. तू म्हणशील ते आजवर मी ऐकत आले, याचा अर्थ असा नाही की तू माझ्या आई वडिलांना वाटेल तसं बोलावंस. मी तुझ्या घरच्यांचा मान राखला होता, त्यामुळे तूही तेवढं करू शकतोस. आणि मी प्रेमाने दिलेलं गिफ्ट जर का तुला श्रीमंतीचा माज वाटत असेल ना, तर माझ्या या इमोशन्सला, या गिफ्टला काही किंमतच उरत नाही. त्यामुळे हे घे, इथून निघून जा. त्याचं काय वाटेल ते कर, फेकून दे, पण मला माझ्या डोळ्यासमोर ते गिफ्ट नकोय. इनफॅक्ट तू सुद्धा मला माझ्या नजरेसमोर नकोयस.
अरे बंधू 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 थांब थांब. काय रे? नाही कुठे निघालाय? अरे मी तुला काल म्हटलं नव्हतं का जरा मी या आठवड्यात काहीतरी मॅनेज करतो म्हणून. ते एका क्लायंटचे प्रॉपर्टीचे पेपर्स बनवायचे आहेत. 2-3 हजार रुपये सुटतील. खूप घाई आहे का? अरे तू विचारतोस म्हणजे तुझं काही अर्जंट काम आहे का? काय आहे काम? अरे नाही, आदित्य डबा न्यायला विसरलाय. जाताना तेवढं त्याच्या ऑफिस मध्ये देऊन जाशील? अरे काय विचारणं झालं काय? नाही रे, माझीच घालमेल होते. एक तर पोरग काही न खाता गेलाय आणि जाण्याआधी त्या बिराजदारांच्या घरी जाणार आहे. तिथे किती रक्त आटवलं असेल देव जाणे. त्या दादाने त्याला काहीतरी पट्टी लावली आहे. शांत झालेलं पोरग तणतणत गेलं. आता काय बोलणार? आणि दादाला काय बोलायची सोयच नाही. शिवाय आपला आदित्य एवढा शांत आहे ना, त्याला राग आला की तो कसा वागेल ह्याचा अंदाजच बांधता येत नाही. आता काल मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो, नेमकं त्याच वेळी दुसरं गिफ्ट आलं. त्यात पण काहीतरी घोळ आहे. अरे पण आता हा घोळ दोघांनी शांतपणे सोडवला पाहिजे, नाही तर दोघांची फरफट होणार आहे आणि ह्या पैशापायी आहे ना दोघांच्या मैत्रीत फूट पडेल. नाही तू काळजी करू नको. काय आदित्य असं काही होऊ देणार नाही. आणि जितका विश्वास माझा आदित्यवर आहे ना तितका सईवर आहे. खूप गोड मुलगी आहे. बरोबर. मला नाही वाटत ती काही वेडं वगडं करेल. चल येतो. मम्मा तू असं वागशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तू का असं वागलीस? हा, मी सांगितलं होतं तुला? मी सांगितलं का की आदित्यला जाऊन पैसे देऊन ये म्हणून? अगं पण नाही मग का दिलेस त्याला पैसे? बेसिकली त्याला पैशाची गरज आहे, तुला कळलंच कसं काय? मी तर तुला सांगितलं नव्हतं. आदित्यने सांगण्याची काही शक्यताच नाहीये, मग तुला कळलं कसं? असं काय करतेस तू? तूच म्हणालीस ना शशीला? मी सांगितलं. काय सांगितलं? अरे तूच तर म्हणालीस ना ते मध्यमवर्गीय वगैरे, पैशाची लफडी वगैरे. हा मग काय मग आम्ही अंदाज बांधला की तुला तुझ्या त्या गरीब मित्राच्यामुळे टेन्शन आलं असणार आणि त्याला पैशांची गरज असणार. आणि अशा हाडी अडचणीच्या वेळेस मी जर का थोडासा चांगुलपणा दाखवला तर काय हरकत आहे? तू आणि चांगुलपणा? प्लीज मम्मा, तुझ्या इतकी कॅल्क्युलेटिव्ह व्यक्ती ना मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिलेली नाहीये. तू फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच चांगलं वागते. लोकांची सोड ग, माझ्याशी सुद्धा चांगलं वागताना ना कधी कधी फक्त फायदा बघतेस तू स्वतःचा. बेटो तोंड सांभाळून बोला. तुझे सगळे लाड पुरवतो म्हणून काही ऐकून घेणार नाही आणि तीही ऐकून घेणार नाही. ती आई आहे तुझी, हे लक्षात ठेवायचं. माझ्या लक्षात आहेच, पण तिच्या लक्षात आहे का ती माझी आई आहे ते? आणि आई आहे ना ती माझी, मग स्वतःच्या मुलीच्या मनात काय चाललंय, तिला काय वाटतंय काही कळत नाही तिला? माझा इतका जीवाभावाचा मित्र, माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा माणूस फक्त हिच्यामुळे आज माझ्यापासून दुरावून चाललाय. जाऊ दे ना, जगात काय माणसं कमी आहेत का? एक गेला तर दुसरा येतो, दुसरा गेला तर तिसरा येतो. हीच दुनियाची रीत आहे बेटू. हे जग आहे ना कोणासाठी थांबत नाही. आणि तसंही त्या भिकारड्या फडतूस मेकॅनिक पासून ना तू लांब राहिलेलीच बरी. तुझ्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण. आणि त्याच्याशी मैत्री केलेली आम्हाला मुळीच चालणार नाही. बस. तुम्हाला विचारताय कोण? माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय आतापर्यंत मीच घेतले होते आणि इथूनही पुढे मीच घेणार आहे. तुम्ही नका सांगू मला माझं आयुष्य कसं जगायचंय ते. कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही बोलायचं, कसं वागायचं, कसं नाही वागायचं, लग्न करायचं, मैत्री करायची की प्रेम करायचं, तुम्ही मला सांगू नका. हे सगळे निर्णय माझे मी घेऊ शकते आणि माझे मीच घेणार.